तुम्ही बघू शकता मस्त आपली कुरकुरीत शेव झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही शेव आपली. हातात अजिबात तेल नाही आहे. मस्त कुरकुरीत शेव आपली झालेली आहे. नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तिखट शेव. ही 1 ते 1.5 महिना अशीच कुरकुरीत राहते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत तिखट शेव. तर त्यासाठी मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. ओवा आणि जिरे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करायची याची, जेवढी होईल तेवढी. अशा प्रकारे जिरे, ओवा आणि लसूण मी बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. अर्धा कप पाणी घालायचं आहे. मी इथे एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये आपल्याला हे पाणी एका गाळणीनं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण शेव करताना शेवेच्या चाळणीमध्ये हे ओवा, जिरे आणि लसूण अडकणार नाही. आपल्याला गाळूनच पाणी घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे असं दाबून दाबून गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गाळून घेतलेला आहे. यावर काही चोथा निघालेला आहे. हा चोथा तुम्ही हवं तर तुम्ही चकलीच्या पिठात घालू शकता किंवा धपाटे करण्याच्या पिठात सुद्धा घालू शकता. आता आपण हे पाणी साईडला ठेवून देऊया. इथं मी एका ताटात या वाटीनं 4 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ. घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे, त्यामुळे थोडासा कलर पांढरा आहे. इथं मी त्याच वाटीनं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आपल्याला. तांदळाचं पीठ घातल्यामुळे शेव आपली कुरकुरीत होते. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. आता मी इथं पोह्याच्या चमच्यानं 4 चमचे तेल घेतलेलं आहे, कडकडीत गरम करून. ते घालायचं आपल्याला ह्या पिठामध्ये. तेल घातल्यामुळे आणखीनच शेव कुरकुरीत होते आपली. आता हे तेल आपलं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही हाताने हे पीठ चोळून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला मसाले हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण जे पाणी गाळून घेतले होतं ओवा, जिरे आणि लसणाचं, ते घालायचं आहे आपल्याला. थोडं थोडं घालून हे पीठ सुरुवातीला आपल्याला मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये लागलंच तर आपल्याला नॉर्मल पाणी घालायचं आहे दुसरं. सगळंच पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे थोडंसं सैल पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त सैल पण करायचं नाही. आता आपल्याला साधं पाणी थोडं थोडं घालायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. असं मस्त झालेलं आहे आपलं पीठ, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला सैलच पीठ ठेवायचं आहे, म्हणजे शेव करताना व्यवस्थित शेव पडते आपली. असं मस्त झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनिट पीठ भिजत ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिट मी पीठ हे झाकून
भिजत ठेवलेलं होतं, व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे. मी इथं एक सोऱ्या घेतलेला आहे. शेव बनवण्यासाठी मी इथं छोट्या छिद्राची प्लेट घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे सोऱ्यामध्ये अशा प्रकारे. आता लगेचच आपल्याला शेव करायला घ्यायची आहे. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. सुरुवातीला हाय हीटवर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा का तेल गरम झालं का गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर लगेचच आता यामध्ये शेव सोडूया अशा प्रकारे. सगळीकडून आपल्याला शेव सोडायची आहे. एक ठिकाणीच आपल्याला शेव सोडायची नाही. टाकल्या आपल्याला लगेचच शेव पलटी करायची नाही. 1 ते 1.5 मिनिट अशीच ठेवायची आहे. वरची बाजू थोडीशी तळू द्यायची आहे, नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. आता आपण पलटी करून घेऊया. अशी मस्त आपली शेव झालेली आहे. व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. व्यवस्थित आपली शेव तळलेली आहे. दोन्ही साईडकडून आपण व्यवस्थित शेव तळून घेतलेली आहे. अशी कुरकुरीत झालेली आहे शेव. तर आता काढून घेऊया. यापेक्षा जास्त लाल नाही करायची आपल्याला शेव. अशी मस्त तळलेली आहे. आता आपण काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आपली शेव. आता दुसरी बॅच सुद्धा आपण अशा प्रकारेच तळून घेऊया. सगळीकडून आपल्याला असा गोल गोल येडा सोडायचा आहे. वरची साईड व्यवस्थित आपल्याला थोडीशी तळू द्यायची आहे, नंतरच पलटी करायची आहे. पलटी करून घेऊया. तर दुसरा सुद्धा वेडा असा आपला मस्त तळलेला आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला सगळी शेव करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळी शेव मी बनवून घेतलेली आहे. अशी मस्त कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. 1 ते 1.5 महिना तुम्ही हे स्टोअर करू शकता. अशी कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही हे शेव. तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.